Hello everyone, welcome to अभिनव IIT and मेडिकल अकॅडमी प्लॅटफॉर्म. ओके, आज आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशन. ह्याच्या अगोदर आपण बऱ्याच वेळा ग्रॅव्हिटेशन विषयी ऐकलं असणार आहे. मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? ओके, सो एखादी बॉडी फ्री फॉल होते, म्हणजे समजा हा एक पेन आहे, ह्याच्यावर जर मी हँड रिमूव्ह केला तर ही बॉडी काय होणार आहे? खाली पडणार आहे. म्हणजे ही काय झाली? फ्री फॉल झाली. का झाली? तर एखाद्या प्लॅनेटवरती, आपण ज्या प्लॅनेटवरती आहे त्या प्लॅनेटचं काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फील्ड असतं. म्हणजे ही जी बॉडी आहे ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स करतं. कुणामुळं? ह्या प्लॅनेटमुळं किंवा अर्थमुळं. त्याच्यामुळे ही बॉडी फ्री फॉल होते. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन. ओके, येस. द प्रोसेस इन विच टू बॉडी फॉल्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. ओके, येस. तर ग्रॅव्हिटेशनचा जो स्टडी होता तो ह्याच्या अगोदर बऱ्याच सायंटिस्टनी लावलेला होता. बट ह्याचा थेरॉटिकल जो प्रूफ आहे, त्याचा थेरॉटिकल प्रूफ हा सुरुवातीला 1619 मध्ये केपलर्सने लावला. आणि मग त्याच्यानंतर त्याचं इनोव्हेशन्स हे न्यूटन्स लॉने केलं. त्यालाच आपण म्हणतो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे 1687 मध्ये आलं. पण त्याच्या अगोदर केपलर्सने ग्रॅव्हिटेशन्स विषयी काहीतरी सांगितलं होतं. त्यालाच आपण म्हणतो केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, सो बेसिकली आपल्याला स्टडी करायचं आहे केपलर्सने प्लॅनेटरी मोशन विषयी काय काय सांगितलं होतं. ओके, सो केपलर्सने त्याच्यावरून त्याचे 3 लॉज तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज दॅट Kepler's first law, and this law is called as law of orbit. Okay, yes. So ह्या ऑर्बिट वरूनच आपल्याला लक्षात येतं की केपलर्सने काय सांगितलं असेल प्लॅनेट विषयी. ओके, सो त्याने काय सांगितलं होतं, तर सर्व जे प्लॅनेट्स आहेत ते सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतात. हा त्याचा एक पहिला लॉ आहे. तर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये काय असतं? ह्या प्रकारे जे ऑर्बिट असतं त्याला आपण काय म्हणतो, तर इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, यस. त्याचा एक सेंटर असू शकतो, ह्याला आपण इलिप्टिकल ऑर्बिटचं सेंटर म्हणतो. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत काहीतरी एक डिस्टन्स असतं. तसंच ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत काहीतरी डिस्टन्स असतं. ह्या फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतं, तर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये हे एक लार्जेस्ट डिस्टन्स आहे. ह्याला आपण म्हणतो सेमी मेजर ॲक्सिस. ह्याला आपण काय म्हणतो? सेमी मेजर ॲक्सिस. सेमी मेजर ॲक्सिस. आणि दुसरा जो पॉइंट आहे किंवा दुसरं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे इलिप्टिकल ऑर्बिटचं, त्याला आपण बी ने डिनोट करतो. दिस शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट इज कॉल्ड सेमी मायनर ॲक्सिस. ऍक्च्युली हे इलिप्टिकल ऑर्बिटचा हा एक पूर्ण ॲक्सिस आहे, हा शॉर्ट ॲक्सिस आहे, म्हणून त्याला आपण सेमी म्हणतो. आणि मेजर का? कारण ही लार्ज ॲक्सिस असल्यामुळे त्याला आपण मेजर म्हणतो. सो सेमी मेजर ॲक्सिस. तसंच हे एक ॲक्सिस आहे आणि ही जी ॲक्सिस आहे ती शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करते फ्रॉम सेंटर ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट, म्हणून त्याला आपण म्हणतो सेमी मायनर ॲक्सिस. हे झालं इलिप्टिकल ऑर्बिट विषयी. ओके, यस. केपलर्सने काय सांगितलं होतं, तर सन कुठेतरी ॲट वन ऑफ द फोकायला असतो. मी एकच फोकाय घेतो. ह्या सनच्या भोवती जे प्लॅनेट्स आहेत ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतात. मी एक इलिप्टिकल ऑर्बिट काढलेला आहे. हा जो सेंटरचा आहे त्याला आपण म्हणतो सन. या सनच्या भोवती ते जे प्लॅनेट्स आहेत ते प्लॅनेट्स ह्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात असं त्यांनी सांगितलं होतं. ओके, एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व इन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे सनला आपण एका कुठल्या तरी फोकायला घेऊ शकतो. मी ह्या फोकायला घेतलेला आहे. सनला मे बी ह्या फोकायला पण आपण घेऊ शकतो. ओके, यस. सो आता बघा, हा
या डायग्राम वरून तुम्हाला काय दिसतं, हा एक प्लॅनेट आहे असं कन्सिडर करा. हा जो प्लॅनेट आहे तो सनच्या भोवती फिरतो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, बरोबर. येस. बट सन जो आहे तो ऍट वन ऑफ द फोकाल आहे. ज्यावेळी हा प्लॅनेट फिरत फिरत ह्या पॉइंटला येईल त्यावेळी तो जो प्लॅनेट आहे तो सन पासून काहीतरी शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करेल. त्या पॉइंटला आपण म्हणतो पेरिजी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेरिहेलियन. ओके, मी याला पी म्हणतो. आणि असाच प्लॅनेट फिरत फिरत तो सन पासून काहीतरी लार्जेस्ट डिस्टन्सला जाईल, त्या पॉइंटला आपण म्हणतो ॲपोजी. दिस पॉइंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲपहेलियन. ओके, याच्यामध्ये दोन मुख्य पॉइंट्स कुठले आपण कन्सिडर केलेले आहेत. तर एक शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे फ्रॉम दिस सन. This distance is called, or this point is called as perigee, or also called as perihelion, or the largest distance of planet from the sun. This distance is called, or this point is called as apogee or aphelion. Okay, yes. So ह्या फिगर वरून मी इथे एक डिस्टन्स टाकतो. फॉर पेरिहेलियनला मी डिस्टन्स टाकतो इथे आर पी, अँड ॲपहेलियनला डिस्टन्स का टाकतो मी आर ए. ओके, तर फ्रॉम फिगर तुम्हाला काय दिसतं, आर ए इज ग्रेटर दॅन आर पी. फ्रॉम फिगर आर ए इज greater than RP. Okay, where RA is the aphelion or largest distance of planet from the sun, and RP be the perihelion or shortest distance from the sun. ओके, येस. म्हणजे आपल्याला ह्या फिगर वरून काय दिसलं, तर सनच्या भोवती प्लॅनेट फिरत आहेत. ते प्लॅनेट्स एक शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करतात फ्रॉम दिस सन. दिस डिस्टन्स इज कॉल्ड एज पेरिजी, और दिस पॉइंट इज कॉल्ड एज पेरिजी, अँड द लार्जेस्ट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दिस सन इज कॉल्ड एज ॲपोजी. फ्रॉम दिस फिगर आर ए इज ग्रेटर दॅन आर पी. ओके, हा झाला फर्स्ट लॉ. त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचा आहे केपलर्सचा सेकंड लॉ. ओके, येस. आता केपलर्सचा सेकंड लॉ काय सांगतो, तर लॉ ऑफ एरिया. हा लॉ ऑफ एरिया काय सांगतो, आताच आपण जस्ट बघितलं होतं की जे प्लॅनेट्स जे आहेत ते सनच्या भोवती ॲट वन ऑफ द फोकायला फिरत असतात इन इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, येस. सो त्यांना सेकंड लॉ मध्ये काय सांगायचं आहे, तर ज्यावेळी प्लॅनेट सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतील ॲट वन ऑफ द फोकाय, ॲट वन ऑफ द फोकायला आपण सन ड्रॉ करतो. ह्या सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये ते जे प्लॅनेट फिरतायत, हा प्लॅनेट काय कन्सिडर केला, तर हा प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो ॲट वन ऑफ द फोकाय. हे केपलर्स त्या फर्स्ट लॉने सांगितलं. सेकंड लॉ काय सांगतो, जर हा प्लॅनेट फिरत फिरत आला, ओके, सपोज हा इनिशियल पॉइंट आहे प्लॅनेटचा, ओके, आणि ह्या पॉइंट पासून हा सन काहीतरी एक लाईन जॉईनिंग करतो. दी लाईन जॉईनिंग बाय सन टू दी प्लॅनेट्स. हा काय होणार आहे, फिरत फिरत खाली येणार आहे इकडे. ओके, आणि इथंपर्यंत आल्यानंतर काहीतरी तो एरिया स्वीप करतो. ओके, त्या एरियाला मी घेतो लेट्स से ए बी दी एरिया स्वीप बाय प्लॅनेट इन टाइम. आता इथून इथं जाण्यासाठी त्याला काहीतरी वेळ लागेल, त्याला मी टी म्हणतो, टाइम, और
T1 म्हणतो आणि एरियाला मी A1 म्हणतो. ओके येस. सो ह्याच्यामध्ये नेक्स्ट प्रोसेस कन्सिडर करा तुम्ही की हा प्लॅनेट फिरत फिरत आलेला आहे. ओके, त्याचा नेक्स्ट पॉइंट मी हा कन्सिडर करतो. तर हा प्लॅनेट इथून इथं मूव्ह होईल. ओके येस. मग इथून इथं मूव्ह झाला तो प्लॅनेट सन पासून काहीतरी लाईन जॉईनिंग करतो. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू लाईन जॉईनिंग हा प्लॅनेट इथून इथं जर मूव्ह झाला विथ रिस्पेक्ट टू टाइम, मी त्याला काहीतरी T2 एवढा म्हणतो, तर हा प्लॅनेट काहीतरी एरिया स्वेप करेल. ओके, तर हा प्लॅनेट काहीतरी एरिया स्वेप करेल. तर मी त्या एरियाला म्हणतो A2 आणि टाइमला मांडलेला आहे आपण T2. ओके, तर केप्लर्सने सेकंड लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, एखादा प्लॅनेट सनशी जर इक्वल एरिया जर स्वेप करत असेल, म्हणजे एरिया पण इथं घेतला होता A1, इथं घेतला होता A2. एरिया एवर कव्हर करण्यासाठी त्या प्लॅनेटला टाइम लागतो T1 आणि इथं टाइम लागतो T2, असं आपण कन्सिडर केलं होतं. केप्लर्सने काय सांगितलं होतं, जर हा प्लॅनेट इक्वल एरिया जर कव्हर करत असेल, मीन्स इफ A1 इज इक्वल टू जर A2 असेल, देन त्याच्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो पण काय असणार आहे, सेम लागणार आहे. ओके येस. द लाईन जॉईनिंग बाय सन टू द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. एरिया जर सेम लागत असेल तर त्याच्यासाठी लागणारा टाइम सुद्धा काय असतो, सेम असतो, असं सांगितलं होतं केप्लरच्या सेकंड लॉने. ओके येस. सो वी कॅन से दॅट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम अँड हिअर प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट आपण जर k घेतलं तर A इज इक्वल टू K इंटू T. From this equation we can say that area to the time is equal to K, means the ratio of area to the time remains constant. आपल्याला याच्यावरून एवढं तरी लक्षात आलं की एरिया टू दी टाइमचा रेशो हा नेहमी कॉन्स्टंट असतो. ओके येस. मग ह्या इक्वेशन वरून किंवा ह्या गिवन व्हॅल्यूज वरून आपण कसं लिहू शकतो, एरिया A1 मध्ये टाइम T1 टाइम मध्ये कव्हर करतो, तसंच A2 एरिया हा T2 टाइम मध्ये कव्हर करत असणार आहे, म्हणजेच इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके येस. हे सांगितलं होतं केप्लरच्या सेकंड लॉने की लाईन जॉईनिंग बाय सन टू द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके येस. आता ह्याचं जे प्रूफ आहे ते कशावरून फाइंड केलं, तर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन जर करत असेल आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट असतं. ओके येस. काय बोललो मी, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, सो आपण काय बघत होतो, ह्याचा प्रूफ काय आहे, तर एरिया टू दी टाइमचा रेशो कॉन्स्टंट असतो. आपण काय बघितलं, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, इट इज डिनोटेड बाय L बार. ओके, एखादा बॉडी जर सर्क्युलर मोशन करत असेल, आता हा इलिप्टिकल ऑर्बिट आहे म्हणजे आपण सर्क्युलर मोशन कन्सिडर करू शकतो. ओके, तर एखादा ऑब्जेक्ट जर इलिप्टिकल किंवा सर्क्युलर मोशन जर करत असेल आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल, इफ टो एक्सटर्नल इज इक्वल टू 0 देन L इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम हे प्रत्येक पॉइंटचं कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल, हा जो प्लॅनेट आहे तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये सनच्या भोवती फिरतो, ह्याच्यावरती आपण एक्सटर्नल फोर्स काय अप्लाय केलाय का,
नाही केला, म्हणजे एक्सटर्नल टॉर्क पण काही ऍक्ट होत नसणार आहे. म्हणजे ह्या प्लॅनेटचं जे अँग्युलर मोमेंटम आहे ते प्रत्येक पॉईंटचं सेम असणार आहे. ओके, मग हा प्लॅनेट सन पासून जवळ असू दे किंवा लांब असू दे, डझंट मॅटर, इट्स अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि ह्या इक्वेशन वरून असं कन्क्लुजन निघतं, तर एरिया टू दी टाइम इज इक्वल टू L/2m is equal to constant. Okay, area to the time is equal to L/2m, where L be the angular momentum and m be the mass of planet. Okay, अँग्युलर मोमेंटम तर कॉन्स्टंट असणार आहे, प्लॅनेटचं मास पण कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे ही पूर्ण टर्म्स काय झाली, कॉन्स्टंट झाली. मग ही पूर्ण जर टर्म्स कॉन्स्टंट असेल तर एरिया टू दी टाइमचा रेशो काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, येस. मग याच्यावरून आपण कन्क्लुजन काढतो, तर एरिया टू दी टाइमचा रेशो हा रिमेन्स कॉन्स्टंट असतो विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला एक स्पेशल केस बघायची आहे, तर ती स्पेशल केस काय असणार आहे. ओके, velocity of planet at different points revolving around the sun. ओके, येस. केप्लरच्या फर्स्ट लॉने सांगितलं होतं की एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व इन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आपण एका फोकायला काय घेतो, सनला घेतो, आणि ह्याच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये सगळे प्लॅनेट्स फिरत असतात. तर आपल्याला काय सांगायचं आहे किंवा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ह्या प्लॅनेटचं जी वेलॉसिटी असणार आहे ती प्रत्येक पॉइंटची सेम असणार आहे का डिफरंट असणार आहे. ओके, येस. जस्ट बिफोर आपण बघितलं होतं की शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असतं त्याला आपण म्हणलं होतं पेरिजी. ओके, येस. आणि त्याला आपण डिस्टन्स मानलं होतं RP. आणि प्लॅनेट जर फिरून लार्जेस्ट डिस्टन्स आला तर त्या पॉइंटला आपण म्हणलं होतं एपोजी, आणि ते डिस्टन्स आपण मानलं होतं RA. ओके, ह्या फिगरवरून काय दिसतं, RA इज ग्रेटर दॅन RP. सो आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स इकडं कमी जास्त होतं तर वेलॉसिटी ह्या दोन्ही पॉइंट्सला, किंवा डिस्टन्स जर कमी झालं किंवा वाढलं किंवा ऑर्बिटल रेडियस वाढली किंवा कमी झाली तर त्या पॉइंटला त्या प्लॅनेटची वेलॉसिटी सेम असेल का डिफरंट असेल. विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, लॉ काय सांगत होता, तर एखादी बॉडी जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल किंवा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, त्याच्यावरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर त्याचा अँग्युलर मोमेंटम नेहमी काय असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे ह्या प्लॅनेटचं, ह्या पॉईंटचं, ह्या पॉईंटचं, ह्या पॉईंटचं, ह्या पॉईंटचं, प्रत्येक पॉईंटचं अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट असणार आहे. ओके, ज्यावेळी प्लॅनेट ह्या पॉईंटला असेल त्याला आपण पेरिजी म्हटलेलं आहे, म्हणजे त्या पॉईंटला काय तर त्याचा अँग्युलर मोमेंटम असेल, मी त्याला म्हणतो LP. ओके, येस. हा प्लॅनेट फिरून फिरून ह्या पॉईंटला जाणार आहे लार्जेस्ट डिस्टन्सला, त्यावेळी त्याचं काहीतरी अँग्युलर मोमेंटम असेल, मी त्याला म्हणतो LA. ओके, आता हे LP आणि LA हे सेम असणार आहे बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो बाय लॉ वी कॅन से दॅट LP इज इक्वल टू LA. बट अँग्युलर मोमेंटमचा काय फॉर्म्युला आहे, वी हॅव अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू mass velocity into radius of that orbit. ओके, और सर्क्युलर ऑर्बिट और प्लॅनेटरी ऑर्बिट काय असेल ते. तर m म्हणजे काय, त्या बॉडीचं मास, ती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरते. v म्हणजे त्याची वेलॉसिटी, r म्हणजे त्याची रेडियस. ओके, यस. सो ज्यावेळी प्लॅनेट P पॉइंटला असणार आहे म्हणजे पेरिजीला असणार आहे त्यावेळी त्याचं मोमेंटम काय असणार आहे, तर वी कॅन से दॅट L P इज इक्वल टू मास तर कॉन्स्टंट असणार आहे,
velocity at p म्हणतो मी and radius at p. Okay. Similarly, if planet at apogee, so angular momentum of this planet at apogee LA is equal to mVARA. But from this equation by law of conservation of angular momentum, ही साइड सेम असते, मग ही साइड जर सेम असेल तर ही पण सेम असणार आहे. सो वी कॅन से दॅट LP इज इक्वल टू LA और MVP RP इज इक्वल टू MVARA. ह्या टर्म्स मधून काय दिसतं तुम्हाला? मास गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स विल बी वेलोसिटी ॲट P, रेडियस ॲट P इज इक्वल टू वेलोसिटी ॲट A and radius at A. Okay. This equation also can be written as velocity at P to the velocity at A is equal to radius at A to the radius at P. Okay. So आपल्याला काय दिसतं याच्यावरून? वेलोसिटी आणि रेडियसचं रिलेशन जे आहे ते एकमेकाला कसं आहे? इनवर्सली प्रोपोर्शनल बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो आपण म्हणू शकतो की from this conservation law we can say that velocity is inversely proportional to radius of that orbit. म्हणजे जेवढी रेडियस कमी तेवढी वेलोसिटी जास्त आणि जेवढी रेडियस जास्त तेवढी वेलोसिटी कमी. ओके. सो फिगरवरून आपण बघितलं होतं की RA इज ग्रेटर देन RP. सो वेलोसिटी जास्त कुठं असणार आहे? सो वेलोसिटी ॲट P इज ग्रेटर देन वेलोसिटी ॲट A. दिस इज द कन्क्लुजन फ्रॉम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम फॉर प्लॅनेटरी मोशन. ओके. यस. सो आपण म्हणतो जेवढी रेडियस कमी तेवढी त्याची वेलोसिटी जास्त. सो रेडियस वेक्टर कुठल्या पॉइंटला कमी आहे? तर पेरिजीला. मग त्या पॉइंटला त्याची वेलोसिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. त्याला आपण VP म्हणलेला आहे आणि ह्या पॉइंटला जी वेलोसिटी असेल त्याला आपण VA म्हटलेलं आहे. सो VP इज ग्रेटर दॅन VA. ओके. तुम्हाला जर याच्यावरती जर क्वेश्चन विचारला, क्वेश्चन काय विचारतील तर तुम्हाला एक डायग्राम देतील. ओके. इथं सन दाखवतील आणि याच्यावरती 3 डिफरंट पॉइंट दाखवतील. पॉइंट A, B आणि C. आता हे 3 पॉइंट मध्ये तुम्हाला फाइंड करायला सांगितले की वेलोसिटीचं रिलेशन काय असेल, म्हणजे कुठल्या पॉइंटला वेलोसिटी जास्त असेल, कुठल्या पॉइंटला वेलोसिटी कमी असेल. तर आपण समजू शकतो की ज्या पॉइंटला डिस्टन्स कमी आहे, रेडियस कमी आहे, त्या पॉइंटला वेलोसिटी जास्त असते. सो फ्रॉम दिस फिगर वी कॅन से दॅट हा जर पॉइंट आहे त्याला मी RA म्हटलं, ह्या पॉइंटला मी RB म्हटलं आणि ह्या पॉइंटला मी RC म्हटलं. तर ह्या फिगरवरून तुम्हाला काय दिसतं? RC इज ग्रेटर देन RB इज ग्रेटर देन RA. मग वेलोसिटी जास्त कुठं असणार आहे? ज्या पॉइंटला डिस्टन्स कमी आहे. सो वेलोसिटी ॲट A इज ग्रेटर देन वेलोसिटी ॲट B इज ग्रेटर देन वेलोसिटी ॲट C. ओके. म्हणजे आपल्याला एवढं तरी समजलं, एखादा प्लॅनेट जर सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये जर फिरत असेल तर त्याची प्रत्येक पॉइंटची वेलोसिटी ही वेगवेगळी असते, म्हणजे डिफरंट असते, सेम नसते. ओके. मग जास्त कुठं असते तर शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दिस सन अँड दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज पेरिजी. ह्या पॉइंटला त्याची वेलोसिटी जास्त असते. आणि कमी कुठं असते? दी लार्जेस्ट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दिस सन अँड दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज अपोजी. त्या पॉइंटला त्याची वेलोसिटी कमी असते. हा नोट डाऊन करण्यासारखा पॉइंट आहे. सो वी कॅन नोट डाऊन. ओके. येस. सो हे झालं वेलोसिटी रिलेटेड. आता तुम्हाला जर विचारलं हा प्लॅनेट जर डिफरंट पॉइंटला सनच्या भोवती जर फिरत असेल इन इलिप्टिकल ऑर्बिट, तर आपण वेलोसिटी जर ऑलरेडीच फाइंड केलेली आहे. जेवढी रेडियस कमी तेवढी वेलोसिटी जास्त. मग प्रत्येक पॉइंटची काहीतरी मोमेंटम असेल. मग आता मोमेंटम कशावरती डिपेंड आहे तर मास इंटू वेलोसिटी. मास तर रिमेन्स कॉन्स्टंट असतं. मोमेंटम इट इज डिनोटेड बाय P बी द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. मास तर कॉन्स्टंट असतं. सो व्हॉट इज रिलेशन बिटवीन मोमेंटम अँड वेलोसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे ज्या पॉइंटला वेलोसिटी जास्त त्या पॉइंटला मोमेंटम पण जास्त.
मग आपण बघितलं होतं वेलॉसिटी ॲट पी पॉईंट इज ग्रेटर दॅन वेलॉसिटी ॲट ए पॉईंट, सो वी कॅन से दॅट मोमेंटम इज ग्रेटर दॅन पी पॉईंट इज ग्रेटर दॅन मोमेंटम ॲट ए पॉईंट. दॅट्स इट. ओके. सिमिलरली फॉर कायनेटिक एनर्जी. ओके. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 mv². ती जो प्लॅनेट फिरत आहे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये सनच्या भोवती, तर त्याची कायनेटिक एनर्जी पण असणार आहे. ती कायनेटिक एनर्जी कशावरती डिपेंड आहे, तर फक्त वेलॉसिटीवरती, कारण मास हे प्लॅनेटचं प्रत्येक पॉईंटला सेम असणार आहे. सो व्हॉट इज रिलेशन बिटवीन देम. सो कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v². म्हणजे जेवढी वेलॉसिटी जास्त तेवढी एनर्जी पण जास्त. सो वी कॅन से दॅट एनर्जी ॲट पेरिजी इज ग्रेटर दॅन एनर्जी ॲट अपोजी. प्लीज नोट डाऊन दिस पॉइंट. ओके. येस. सो हे होतं न्यूटन सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ एरिया. ओके. येस. ह्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेट होतं, म्हणून ह्या लॉला आपण असं पण म्हणतो की इट गिव्स दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके. ठीक आहे. तर केपलर सेकंड लॉ ऑफ एरिया आपण म्हणत होतो की एरिया टू दी टाइमचा रेशो कॉन्स्टंट असतो. दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड एज एरियल वेलोसिटी कॉन्स्टंट. एरियल वेलोसिटी काय असते, कॉन्स्टंट असते फ्रॉम दिस इक्वेशन. ओके. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ conservation of angular momentum. It is denoted by L. ओके. येस. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत केपलर्सचा थर्ड लॉ. ओके. येस. आता केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो, तर लॉ ऑफ टाइम पिरियड. ओके. येस. जस्ट आपण 2 लॉज मध्ये काय बघितलं होतं, पहिल्या लॉ मध्ये सांगितलं होतं की सर्व प्लॅनेट्स हे सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतायत, म्हणजे त्याचा काहीतरी फिक्स एक टाइम पिरियड असेल ना. जसं की अर्थ हा एक प्लॅनेट आहे, अर्थला सनच्या भोवती फिरण्यासाठी काहीतरी वेळ लागतो, त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. ओके. येस. मग पूर्ण एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागत असेल, तर त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. अर्थला किती लागतो, तर 1 वर्ष. अर्थला पूर्णपणे सनच्या भोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो, 1 वर्ष. त्यालाच आपण म्हणतो 365 दिवस. ओके. येस. तर असंच एका अदर प्लॅनेटचा जर तुम्हाला टाइम पिरियड जर फाइंड करायचा असेल तर तो कसा फाइंड करायचा, विथ द हेल्प ऑफ केपलर्स थर्ड लॉ, त्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ टाइम पिरियड. केपलर्सने काय सांगितलं होतं, तर एखादा प्लॅनेट सनच्या भोवती जर फिरत असेल इन इलिप्टिकल ऑर्बिट ॲट वन ऑफ द फोकाय, तर त्या प्लॅनेटचा जो टाइम पिरियड असतो तो किती असतो, दिस टाइम पिरियड ऑफ दिस प्लॅनेट हा कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या ऑर्बिटल रेडियस वरती, किंवा आपण त्याला असं पण म्हणतो की दी टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट इज डिपेंड्स ऑन सेमी मेजर ॲक्सिस. फर्स्ट लॉ मध्ये आपण बघितलं होतं की इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये एक सेंटर असतो आणि दी largest distance from the center at the surface is called semi major axis. It is denoted by A, and shortest distance is denoted by B, and this B distance is called as semi minor axis. केपलर्सने काय सांगितलेलं आहे, जो प्लॅनेट सनच्या भोवती फिरतो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये त्याचा जो टाइम पिरियड आहे तो कशावरती डिपेंड आहे, तर सेमी मेजर ॲक्सिस वरती. त्याचं रिलेशन काय सांगितलं होतं, तर स्क्वेअर ऑफ time period of planet revolving in elliptical orbit around the sun is directly proportional to cube of semi major axis. That is t square is proportional to a cube. Okay, where a means semi major axis. Okay, and where t means time period. आता याला प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट काहीतरी असेल, सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू ए क्यूब. ओके. वेअर के बी दी प्रोपोर्शनल कॉन्स्टंट, त्याचा व्हॅल्यू किती आहे किंवा त्याचा फॉर्म्युला काय, तर के इज इक्वल टू
4 पाय स्क्वेअर अपॉन GMS. ओके, 4 पाय तर कॉन्स्टंट आहे, आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू 3.142. जी म्हणजे काय, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू किती असते, तर G इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि हे MS म्हणजे काय, तर मास ऑफ सन. मास ऑफ सन, कारण ते प्लॅनेट कुणाच्या भोवती फिरतायत, सनच्या भोवती. त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतायत, म्हणून ते आपण घेतो मास ऑफ सन. ते किती असतं, तर 1.98 ओके इंटू 10⁻30 kg. तुम्ही याला राऊंड फिगर 2 इंटू 10⁻30 kg पण लिहू शकता, मास ऑफ दी सन. ओके, येस. सो हे 4 पाय स्क्वेअर GMS हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. तुम्हाला जर सेमी मेजर ॲक्सिस जर माहित असेल तर त्या प्लॅनेटचा तुम्ही टाइम पिरियड फाइंड करू शकता. ओके, येस. हे झालं इलिप्टिकल ऑर्बिटसाठी. सपोज जर एखादा प्लॅनेट जर सनच्या भोवती जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर फिरत असेल तर मग त्याच्यासाठी आपण काय घेणार आहे. ओके, ठीक आहे. आपलं काय चाललं होतं, तर T² इज इक्वल टू K इंटू A क्यूब. के ची व्हॅल्यू काय आहे, तर दिस वन 4 पाय स्क्वेअर अपॉन GMS. ओके, ही व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली देन वी गेट टाइम पिरियड ऑफ planet revolving around the sun in elliptical orbit. T² is equal to 4 pi square GMS, okay, into A cube. Okay, or this can be written as T is equal to 2 pi square root of GMS into A raised to 3/2, or T is equal to 2 pi square root of A cube upon GMS. सो तुम्हाला 2 पायची व्हॅल्यू माहित आहे, G माहित आहे, MS माहित आहे. A म्हणजे काय, तर सेमी मेजर ॲक्सिस. ओके, येस. आपण मगाशी बोललो होतो ऑर्बिट जर सर्क्युलर असेल तर A च्या ठिकाणी काय घ्यायचं. ओके, फॉर एक्झाम्पल ऑर्बिट सर्क्युलर आहे असं जर आपण कन्सिडर केलं आणि ज्याची रेडियस आहे R एवढी, आणि इथं सेंटरला जर आपण सन कन्सिडर केला, ह्या सनच्या भोवती एखादा जर प्लॅनेट जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याचा टाइम पिरियड किती असणार आहे, तर T² इज प्रपोर्शनल टू R क्यूब आपण घेऊ शकतो. ओके, कारण इथे रेडियस ही प्रत्येक पॉइंटला सेम असणार आहे. T² इज प्रपोर्शनल टू R क्यूब फॉर सर्क्युलर ऑर्बिट. ओके, इलिप्टिकल ऑर्बिट असेल तर फक्त आपण त्याच्यासाठी काय घेतो, सेमी मेजर ॲक्सिस. बट हा सेमी मेजर ॲक्सिस आपण फाइंड करू शकतो का, बघा ना डायग्रामवरून. ॲट वन ऑफ द फोकॅला सन आहे, सेंटर आहे इथे, इथून हा आपण सेमी मेजर ॲक्सिस म्हटलेला आहे. मग त्या पॉइंट पासून एखाद्या ऑर्बिटच्या सेंटर एका पॉइंट पर्यंत डिस्टन्स आपण हे फाइंड करू शकतो का, तर नाही फाइंड करू शकत. मग कसं सॉल्व्ह करायचं, तर ते आपल्याला बघायचं आहे. सेमी मेजर ॲक्सिसच्या ऐवजी आपल्याला काय वापरायला येईल जेणेकरून आपण त्या प्लॅनेटचा टाइम पिरियड फाइंड करू शकतो. ओके, येस. आता ह्याच्यासाठी आपल्याला ही डायग्राम कन्सिडर करावी लागेल. या शॉर्टेस्ट डिस्टन्सला आपण म्हणतो तो पेरिजी. ओके, येस. आणि ह्या डिस्टन्स आपण RP एवढं मांडलं होतं. हे जे लार्जेस्ट डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो तो एपोजी RA डिस्टन्स मांडलं होतं. ओके, फ्रॉम दिस फिगर तुम्हाला काय दिसतं, तर हा पेरिजी पॉइंट आहे, हा एपोजी पॉइंट. ओके, सो PA डिस्टन्स इज इक्वल टू, वी कॅन से दॅट ट्वाइस ऑफ A or is equal to RP plus RA. So 2A is equal to RP plus RA. आपल्याला फक्त A फाइंड करायचा आहे, RP plus RA divided by 2. सो फिगरवरून आपल्याला काय दिसलं, पेरिजी डिस्टन्स प्लस ॲपोजी डिस्टन्स डिवायडेड बाय 2. ओके, सो आपण सेमी मेजर ॲक्सिसच्या ठिकाणी ही व्हॅल्यूज पुट करू शकतो.
to find the time period of planet revolving in elliptical orbit around the sun. Okay, so time period is also can be written as t square is equal to k. a च्या ठिकाणी आपण लिहिणार आहे rp प्लस आर ए डिवायडेड बाय 2 चा क्यूब. ओके, हे आर ए म्हणजे आर पी म्हणजे काय तर शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दिस सन, आर ए म्हणजे काय लार्जेस्ट डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दिस सन डिवायडेड बाय 2 चा क्यूब. ओके, नोट डाउन दिस केप्लर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी motion. The square of time period of planet revolving in elliptical orbit around the sun at one of the foci is directly proportional to cube of semi-major axis. Okay, yes. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 3 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत ह्याच्यावरती जेई लेवलला कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारू शकतात. सो आपल्याला एक 2-3 PYQ डिस्कस करायचे आहेत. ओके, सी. तर ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे जेई मेन्स 2021 फेबला. काय विचारलेला आहे क्वेश्चन, अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अबाउट सन. कोणाच्या भोवती फिरतायत, सनच्या भोवती. इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. ऑर्बिट कुठला आहे, इलिप्टिकल. चूज द करेक्ट ऑप्शन बेस्ड ऑन द स्टेटमेंट गिवन बिलो. त्याने ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यावरून काय करायला सांगितलेलं आहे की करेक्ट ऑप्शन कुठला आहे एवढंच फक्त सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. किती सोपा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पहिला ऑप्शन काय आहे तर एरियल वेलोसिटीज कॉन्स्टंट. हे बरोबर आहे का, आपण केप्लर्सच्या सेकंड लॉ वरून बघितलं होतं. तर एरिया टू दी टाइमचा रेशो काय असतो, हा कॉन्स्टंट असतो, म्हणजेच एरियल वेलोसिटी कॉन्स्टंट असते. हा ऑप्शन बरोबर आहे, बाकीचं बघायची काहीच गरज नाही. तरी पण आपण बघूया ते ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत. सेकंड काय आहे, एरियल वेलोसिटी इज प्रपोर्शनल टू व्ही. नाही, ऑप्शन चुकीचा आहे. एरिया टू दी टाइमचा रेशो हा कॉन्स्टंट आहे, किंवा आपण याला असं पण म्हणतो की L/2m. ह्याच्यामध्ये वेलोसिटी कुठे दिसते का. सो एरियल वेलोसिटी म्हणजे A/T असतं. सो ते वेलोसिटीवरती डिपेंड आहे का, नाही, म्हणजे हा पण रॉंग आहे. सो थर्ड ऑप्शन आहे वेन प्लॅनेट इज नियरेस्ट टू दी सन इट्स स्पीड इज मिनिमम. नाही, आपण काय बघितलं होतं स्पेशल केसमध्ये, जर एखादा प्लॅनेट सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असेल ॲट वन ऑफ द फोकाय, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स त्याला आपण काय म्हणलं होतं पेरिजी, आणि हे लार्जेस्ट डिस्टन्स याला आपण काय म्हणलं होतं ॲपोजी. ओके, सो जेवढं डिस्टन्स कमी तेवढं त्याचं स्पीड किंवा वेलोसिटी जास्त, आणि जेवढं डिस्टन्स जास्त तेवढे त्याची वेलोसिटी कमी. सो VP इज ग्रेटर दॅन VA. ॲक्च्युली ते काय पाहिजे होतं, वेन प्लॅनेट इज नियरेस्ट टू दी सन असेल तर त्यावेळी त्याचे स्पीड हे मॅक्झिमम पाहिजे होतं, पण त्यांनी काय दिलेलं आहे इथं मिनिमम. सो हा पण ऑप्शन चुकलेला आहे. थर्ड ऑप्शन काय आहे, प्लॅनेट मूव्ज विथ कॉन्स्टंट स्पीड. आपण बघितलेलं आहे, तर एखादा प्लॅनेट सनच्या भोवती फिरता फिरता त्याचं जे स्पीड आहे ते प्रत्येक पॉईंटचं वेगवेगळं असतं. ते कशावरती डिपेंड आहे तर ऑर्बिटल रेडियसवरती, म्हणजे त्या प्लॅनेटचं सनपासूनचं डिस्टन्स किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंटचं जे स्पीड आहे लिनियर स्पीड किंवा लिनियर वेलोसिटी ही नेहमी बदलणार आहे विथ रिस्पेक्ट टू ऑर्बिटल रेडियस. सो हा पण ऑप्शन चुकीचा आहे. ऑप्शन करेक्ट कुठला आहे तर दिस वन, एरियल वेलोसिटी इज कॉन्स्टंट. किती साधा क्वेश्चन आहे. ओके, ठीक आहे, चला बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. सी द मॅक्झिमम अँड मिनिमम डिस्टन्स ऑफ अ कॉमेट. कॉमेट म्हणजे काय, हा एक प्लॅनेट असेल. ओके, फ्रॉम दिस सन. ओके, सन पासूनचं त्यांनी मॅक्झिमम आणि मिनिमम डिस्टन्स दिलेलं आहे. काय करायचं, पहिल्यांदा लगेच क्वेश्चन वाचत डायग्राम ड्रॉ करून टाकायची. इलिप्टिकल ऑर्बिट काढलं. ओके, सन ॲट वन ऑफ दी फोकायला घेतो आपण. त्याच्यामध्ये हे जे आहे ते शॉर्टेस्ट डिस्टन्स ॲट पेरिजीला आपण त्याला मानत होतो RP,
आणि हे जे आहे ते लार्जेस्ट डिस्टन्स ॲट अपोजीला, त्याला आपण मानत होतो आर ए. त्यांनी गिवन काय दिलेलं आहे बघा, मॅक्झिमम अँड मिनिमम डिस्टन्स. मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजे आर ए आणि मिनिमम डिस्टन्स म्हणजे आर पी. मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे तर 1.6 इंटू 10⁻12 मीटर. ओके, आणि मिनिमम डिस्टन्स किती आहे तर 8.0 इंटू 10⁻10 मीटर रिस्पेक्टिव्हली. ओके, थोडंसं इथं करेक्शन आहे, मीटर साईन राहिलेलं आहे एसआय युनिट. ओके, ठीक आहे. इफ द स्पीड ऑफ द कॉमेट ॲट द नियरेस्ट पॉईंट, ज्यावेळी तो कॉमेट जो आहे तो सनच्या नियरेस्ट म्हणजे पेरिजी पॉईंटला असेल त्यावेळी त्याचं जे स्पीड आहे ते त्याने दिलेलं आहे, त्याला आपण मानत होतो व्हीपी एवढं. ते व्हीपी किती आहे तर 6 इंटू 10⁻4 मीटर पर सेकंड. दी स्पीड ॲट दी फर्स्ट पॉईंट इज, म्हणजे ज्यावेळी तो प्लॅनेट सन पासून लार्जेस्ट डिस्टन्सला जाईल त्यावेळी त्याचं स्पीड किती असेल त्याला आपण मानलं होतं व्ही ए एवढं. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरेटिव्हली वेलोसिटी फाइंड करायची आहे किंवा स्पीड फाइंड करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू रेडियस वेक्टर. आपण मगाशीच बघितलं होतं तर रेडियस आणि वेलोसिटीचं रिलेशन काय होतं ते v इज प्रपोर्शनल टू r. ओके, म्हणजे जेवढी जेवढी रेडियस कमी तेवढी वेलोसिटी जास्त. ओके, सो आपल्याला ह्या रिलेशनवरून काय फाइंड करायचं आहे तर ए पॉईंटची वेलोसिटी फाइंड करायची आहे ज्यावेळी प्लॅनेट तो लार्जेस्ट डिस्टन्स असेल त्यावेळी. सो वी कॅन से दॅट velocity at a to the velocity at p is equal to radius at p to the radius at a, inversely proportional. ओके, आपल्याला फाइंड करायचं आहे व्ही ए. व्ही पी दिलेला आहे त्यांनी किती आहे 6 इंटू 10⁻4 इज इक्वल टू आर पी किती दिलेला आहे 8 इंटू 10⁻10 आणि आर ए किती दिलेला आहे 1.6 इंटू 10⁻12. ओके, सो आपण फाइंड करू शकतो, काहीच अडचण नाही याच्यामध्ये. बाय सॉल्विंग दिस इक्वेशन व्ही ए is equal to 816 we get 0.2 or 1012 into 10⁻1. ओके, ते वरती गेल्यानंतर आपल्याला काय भेटेल तर हे इकडे गेलं 6 इंटू 10⁻4 डिवायडेड बाय 0.2 इंटू 10⁻1. ओके, so this can be written as 0.2 is nothing but yes, this can be written as 6 into 10⁻3 divided by 0.6 or 2 into 10⁻⁻1 3, or this can be written as 3 into 10⁻4 meter per second. Okay, so right option will be third one, 3 into 10⁻4. Sorry, I think ह्याच्यामध्ये काहीतरी करेक्शन आहे. सो लेट मी चेक. 8 into 10⁻10 सॉरी, तर व्हॅल्यूज घ्यायला आपली चुकलेली आहे. सो इथे किती पाहिजे 8 into 10⁻10. ओके, डिवायडेड बाय 1.6 into 10⁻12. ओके, सो इथे किती राहील 8 0.2 6 into 10⁻4 हे 10⁻2 वरती गेल्यानंतर 10⁻2 सो 10⁻3. ओके, so our answer is velocity at point A 3 into 10⁻3. okay, yes, I hope की तुम्हाला न्यूटन्स लॉ केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन सर्व समजले असतील. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, त्याच्यासोबत आपण जेईचे 2 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला जर काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके, येस, दॅट्स इट. थँक्यू.